नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। शहरातील सर्जीपुरा परिसरात महिलांची छेडछाड, शिवीगाळ, दमदाटी तसेच नागरिकांना त्रास देण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत परिसरातील महिलांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले। संबंधित सराईत गुन्हेगाराविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मकोक अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना तातडीने तडीपार करण्यात यावे अशी मागणी महिलांनी निवेदनाद्वारे केली। महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांची भेट घेऊन सर्जीपुरा परिसरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाची माहिती दिली। यावेळी ज्योती चांदणे, सुनीता नाणे, सीताबाई सोनवणे, सरसाबाई आगमणे, सुनीता साठे, परिगा चांदणे, सावित्री शिंदे, रोहिणी ठोकळ यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या। मी ज्योती बाबासाहेब चांदणे, राहणार सर्जेपुरा रंगभवन। आमच्या वस्तीत दीपक भास्कर काळुके व महेश भास्कर काळुके महिलांवर अत्याचार करणे व महिलांना हाणमार करणे, शिवीगाळ करणे हे त्यांचा गुन्हा फार वाढलेला आहे। धमक्या देणे यांचा गुन्हा फार वाढलेला आहे। तर माझ्या वस्तीतल्या महिला सर्वांचे नाही का म्हणजे निवेदन आहे डीएसपी साहेबांना का त्यांच्यावर मोका लावा म्हणून। सरांना आम्हाला आश्वासन दिलं का आम्ही कारवाई करू।